जेएमओल मधील सिमेट्री एंड पॉइंट ग्रुप वरील पाठात आपले स्वागत. ह्या ट्युटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत एक रेषा काढा जे अणूंच्या रेणूमधील अक्ष आहे. अक्षासह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे. अणूंच्या रेणूमध्ये प्लेन काढणे आणि बिंदू गटाचे वर्गीकरण प्रदर्शित करणे. ह्या ट्युटोरियलचे अनुसरण करण्यास तुम्हाला पदवीपूर्व रसायनशास्त्र आणि जेएमओल विंडोचे ऑपरेशन्स ह्याचे प्राथमिक ज्ञान असले पाहिजे. नसल्यास संबंधित ट्युटोरियलसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1404, जेएमओल वर्जन 12.232, जावा वर्जन 7 आणि मोझिल्ला फायरफॉक्स ब्राउझर 35.0. अनेकदा रेणूंमधील सममिती ही घटकाच्या सममिती संदर्भात वर्णित केले जाते, जसे की सममितीय अक्ष, सममितीचे प्लेन, सममितीचे केंद्र इत्यादी. आपण रेणूमधील ह्या घटकाचे सममिती प्रदर्शित करण्यास जेएमओल वापरू. आपण मिथेनच्या मॉडेलमध्ये अणूद्वारे C3 रोटेशनल एक्सिस ड्रॉ करून ह्या ट्युटोरियलला सुरुवात करू. मी आधीच जेएमओल विंडो उघडली आहे. पॅनेलवर मिथेनचा बॉल एंड स्टिक मॉडेल मिळवण्यास मॉडेल किट मेनूवर क्लिक करा. टूलबार मधील डिस्प्ले मेनू वापरून मिथेन रेणूमधील अणूंना लेबल करा. डिस्प्ले वर क्लिक करून लेबलवर खाली स्क्रोल करा आणि नंबर पर्यायवर क्लिक करा. आता मिथेन रेणूमधील सर्व अणू नंबर्ड झाले आहेत. आपल्याला अणूद्वारे रेष आणि प्लेन काढण्यास कॉन्सोल मध्ये कमांड्स लिहावे लागतील. कॉन्सोल उघडण्यास फाइल मेनूवर क्लिक करा. कॉन्सोलवर खाली स्क्रोल करून त्यावर क्लिक करा. स्क्रीनवर कॉन्सोल विंडो उघडते. आपण रेषे आणि प्लेन काढण्यास कमांडमधील ड्रॉ कीवर्ड वापरू. जेएमओल स्क्रिप्ट कमांड्स वरील तपशील माहिती ह्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणत्याही वेब ब्राउझर मध्ये वेबसाईट उघडा. जेएमओल मध्ये स्क्रिप्ट कमांड्स लिहिण्यासाठी कीवर्ड्सच्या यादीसह एक वेब पेज उघडते. यादीमध्ये खाली स्क्रोल करून ड्रॉ शब्दावर क्लिक करा. ड्रॉ कीवर्ड बद्दल तपशिलासह एक पेज उघडते. पेजच्या शीर्षस्थानी ड्रॉ कमांडसाठी एक सर्वसाधारण सिंटॅक्स दिले आहे. या कीवर्डच्या वापरासंबंधित खालील माहिती दिली आहे. आता आपण जेएमओल पॅनेलवर परत जाऊ. मी कॉन्सोल विंडो मोठ्या आकाराचा करण्यास केमॅग स्क्रीन मॅग्निफायर वापरत आहे. C3 रोटेशनल एक्सिस प्रस्तुत करणारी एक रेष काढा. कॉन्सोल मध्ये डॉलर प्रॉम्प्ट वर खालील कमांड टाइप करा. कमांड लाइन ऑब्जेक्ट आयडी नंतर ड्रॉ शब्दाने सुरू होते. कमांड लाइन मधील संख्या 250 रेषेची लांबी संदर्भित करतो. हे रेषेच्या स्थितीनंतर केले जाते. कंसात अटोम नंबर इक्वॉल टीओ 1 आणि अटोम नंबर इक्वॉल टीओ 2. एंटर दाबा. पॅनेलला बघा. अणू 1 आणि 2 मधून जाणारी रेष मिथेनच्या मॉडेलवर काढलेली आहे. ही रेष आता रोटेशनसाठी एक अक्ष म्हणून काम करू शकते. आपण दिलेल्या मॉडेलवर एकापेक्षा जास्त रेष काढू शकतो. C2 रोटेशनल एक्सिस काढण्यास कॉन्सोल मध्ये खालील कमांड टाइप करा. ह्या कमांडमध्ये महिरपी कंसात संख्या रेषसाठी कार्टेशियन समनव्य हे सूचित करते. त्यानंतर रेषेचा रंग निर्देशित करण्यासाठी कमांड आहे. आता पॅनेलवर आपल्याकडे C2 आणि C3 रोटेशनल अक्षासह मिथेन आहे. रेष 1 शी रोटेट होण्यास जे C3 अक्ष आहे खालील कमांड टाइप करा. रोटेट स्पेस $line1 स्पेस 60. संख्या 60 रोटेशनच्या अंशला संदर्भित करतो. एंटर दाबा. लाइन 1 सह रोटेशनला बघा. लाइन 1 सह रेणूला स्पिन करण्यास खालील कमांड टाइप करा. स्पिन स्पेस $line1 स्पेस 180 स्पेस 60. संख्या 180 रोटेशनच्या अंशला आणि संख्या 60 रोटेशनच्या गतीला संदर्भित करते. एंटर दाबा. पॅनेलवर आपण लाइन 1 मिथेन मॉडेलच्या बाजूने फिरकी घेताना पाहतो, जे C3 अक्ष आहे. असाइनमेंट म्हणून
इथेनच्या मॉडेलमध्ये C3 अक्षाची सममितीय प्रस्तुत करणारी रेष काढा आणि C3 अक्षासह मॉडेल स्पिन करा. जेएमओल पॅनेलवर परत जा. आपण रेणूमधील अणूंच्या संचामधून जाणारे प्लेन्स देखील काढू शकतो. असे करण्यास प्रथम खालील कमांड टाईप करून मिथेन मॉडेलवरील रेष काढून टाका. ड्रॉ स्पेस ऑफ. एंटर दाबा. मिथेन रेणूच्या अणू 1, 2 आणि 3 मधून जाणारे प्लेनचे प्रतिबिंब काढा. कॉन्सोलमध्ये खालील कमांड टाईप करा. कमांडमधील संख्या 300 प्लेनचा आकार सूचित करतो. एंटर दाबा. मिथेन रेणूमधील अणू 1, 2 आणि 3 मधून जाणारे प्लेनचे प्रतिबिंब बघा. अणू 1, 4 आणि 5 मधून जाणारे प्लेनचे दुसरे प्रतिबिंब काढा. कॉन्सोलमध्ये अप ॲरो की दाबा आणि खालीलप्रमाणे कमांड संपादित करा. प्लेन 1 ला प्लेन 2 ने, ॲटम नंबर 2 ला 4 ने आणि ॲटम नंबर 3 ला 5 ने संपादित करा. तसेच प्लेनचे रंग बदलणे खालील कमांड टाईप करा. सेमिकोलॉन कलर स्पेस $प्लेन2 स्पेस ब्लू. एंटर दाबा. पॅनेलवर आपण मिथेन रेणूमध्ये प्लेनचे 2 प्रतिबिंब पाहतो. खालीलप्रमाणे आपण जेएमओल उपयोग करून मिथेनसाठी बिंदुगत वर्गीकरण देखील दाखवू शकतो. पॅनेलवरील मिथेन रेणूवर काढलेल्या प्लेन्सना क्लिअर करूया. कॉन्सोलमध्ये टाईप करा ड्रॉ स्पेस ऑफ. एंटर दाबा. मिथेनसाठी शक्य त्या सर्व सममिती घटक प्रदर्शित करण्यासाठी कॉन्सोलमध्ये खालील कमांड टाईप करा. ड्रॉ स्पेस पॉइंट ग्रुप. एंटर दाबा. आपण पॅनेलवर प्रदर्शित केलेले मिथेनचे सममिती घटक पाहतो. मिथेनचे बिंदुगत वर्गीकरण शोधण्यासाठी खालील कमांड टाईप करा. कॅल्क्युलेट स्पेस पॉइंट ग्रुप. एंटर दाबा. टीडी कॉन्सोलवर मिथेन रेणूचे बिंदुगत प्रदर्शित आहे. बिंदुगत प्रात्यक्षिकेसाठी आणखी एक उमदे उदाहरण अलीन आहे. मॉडेल किट मेनू वापरून पॅनेलवर अलीनचे स्ट्रक्चर काढू शकतो किंवा आपण केमिकल स्ट्रक्चर डेटाबेसमधून अलीनचे स्ट्रक्चर्स देखील डाउनलोड करू शकतो. जर तुम्ही इंटरनेटशी जुडलेले असणार तर फाइल मेनूवर क्लिक करून गेट मॉल वर खाली स्क्रोल करा आणि टेक्स्ट बॉक्समध्ये अलीन टाईप करा. ओके वर क्लिक करा. अलीनसाठी शक्य त्या सर्व सममिती घटक प्रदर्शित करण्यासाठी तुम्हाला ही कमांड मिळेपर्यंत कॉन्सोलवर $प्रॉम्प्ट येथे अप ॲरो की दाबा. ड्रॉ पॉइंट ग्रुप. एंटर दाबा. पॅनेलला बघा. आपण अलीनसाठी शक्य त्या सर्व सममिती घटक पाहतो. अलीनसाठी बिंदुगत वर्गीकरण मिळण्यासाठी पुन्हा तुम्हाला कॉन्सोलवर कॅल्क्युलेट पॉइंट ग्रुप कमांड मिळेपर्यंत अप ॲरो की दाबा. एंटर दाबा. कॉन्सोलवर अलीनसाठी बिंदुगत वर्गीकरण जे D2D हे प्रदर्शित आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पसंतीचे रेणू डाउनलोड आणि त्यांचे बिंदुगटांची गणना करू शकता. थोडक्यात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो. मिथेन रेणूमध्ये अणूमधून जाणारे C2 आणि C3 रोटेशनल अक्षाची रेष काढणे. अक्षासह रेणूला स्पिन आणि रोटेट करणे. मिथेन रेणूमधील अणूद्वारे प्लेनचे प्रतिबिंब काढणे. मिथेन आणि अलीनचे उदाहरण वापरून बिंदुगत वर्गीकरण दाखवणे. असाइनमेंटसाठी डायक्लोरोमिथेनच्या मॉडेलमध्ये प्लेनचे प्रतिबिंब काढा. अमोनिया आणि बेन्झीनसाठी बिंदुगत वर्गीकरण शोधा. स्क्रीनवर दिसणाऱ्या लिंकवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर तुम्ही डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही देते. अधिक माहितीसाठी आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ने दिले आहे. सहभागासाठी धन्यवाद.